राऊत साहेब, एशिया कपमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना होतो आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलनाची घोषणा केली. संपूर्ण राज्यातून आज पंतप्रधानांना घराघरातून सिंदूर पोहोचवलं जाणार आहे. काय आंदोलनाची व्याप्ती असेल, काय रूपरेषा असेल? खरं म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकारनं, महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पेहलगावचा हल्ला, त्या हल्ल्यात ठार झालेले 26 आमचे निरपराध लोक, त्यांच्या बायकांच्या कपाळावरचा पुसला गेलेला सिंदूर, ह्यावर नरेंद्र मोदींनी जो छाती पिटण्याचा कार्यक्रम केला होता राजकीय, त्याचं काय झालं? भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे ढोंग आहे, हे ढोंग आहे. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून भारतानं माघार घेतलेली आहे. दहशतवादाच्या कारणामुळे, सुरक्षेच्या कारणामुळे श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, अनेक ठिकाणी माघार, हे काय नवीन नाही आहे. पण जय शहा यांचे इंटरेस्ट त्याच्यात गुंतलेले आहेत, म्हणजे अमित शहाचे आणि भारतीय जनता पक्षाचे. जय शहा दुबईतच आहेत आणि ते म्हणे आजच्या सामन्याला जाणार नाहीत. हे कितीतरी मोठे उपकार त्यांनी केलेले आहेत. अहो, सामना तुम्ही आयोजित केलेला आहे, तुम्ही त्याचे प्रमुख आहात. नरेंद्र मोदी यांना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही राष्ट्रभक्तीच्या संदर्भात, आणि त्यांच्या अंधभक्तांना सुद्धा. पापा वॉर रुकवा सकते हैं, बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते. समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं. ट्रंप के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रंप के दबाव में. लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत. अशी काय मजबुरी आहे? असा कोणता पैशाचा खेळ याच्यामध्ये आहे? या पैशाच्या खेळात नक्की कोण कोण गुंतलेला आहे? या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे काल आंदोलनाची घोषणा केली, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, त्या आंदोलनाची व्याप्ती आता फक्त महाराष्ट्रापुरती राहिली नाही, देशभरात केली. हा विचार देशभरात फोफावलेला आहे आणि अनेक राजकीय पक्ष, काल आपने आंदोलन केलं, आज पंजाबमध्ये आंदोलन होत आहे, आणि शिवसेनेचे ज्या ज्या राज्यामध्ये युनिट्स आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत आहे. लोक व्यक्तिगतरित्या आंदोलन करतात. दिल्लीमध्ये ज्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ही मॅच दाखवली जाईल, आतापर्यंत ते दाखवत होते ना काहीतरी, त्या हॉटेलवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन आपने केलेलं आहे. आणि त्या राष्ट्रद्रोहाला, अशा प्रकारच्या पाठिंबा देणाऱ्या रेस्टॉरंटची नावं आम्ही लोकांसमोर आणू. महाराष्ट्रात सुद्धा हेच होईल. ज्या रेस्टॉरंटमध्ये, ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील, त्यांची नावं सार्वजनिक केली जातील, लोकांपर्यंत पोहोचवली जातील. हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे, महाराष्ट्रात सुद्धा सुरू राहणार आहे.